रमेश रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सावदा येथील महादेव वस्तीतर्फे सकल हिंदू संमेलनाचे आयोजन स्वामीनारायण नगरमधील शिव हनुमान मंदिरावर दिनांक 22 रोजी करण्यात आले होते। यावेळी या संमेलनास प्रमुख वक्ते म्हणून श्री पंत मंदिर डोंगरदा येथील श्री महंत स्वरूपानंदजी महाराज, सावदा येथील मानभाव दत्त मंदिरातील महंत सुरेशराज बाबा शास्त्री मानेकर, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख पंकजी चोक आदी वक्ते म्हणून उपस्थित होते। सदर वक्त्यांनी येथील उपस्थित हिंदू समाजास संबोधित केले। बघायचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। खबरदार हिंदू धर्माला नाव ठेवाल तर, पुढचं आपल्याला माहिती आहे काय बोललेले पुढे, खबरदार हिंदू धर्माला नाव ठेवाल तर समुद्रात फेकून दे, अशी आग्रही वृत्ती। म्हणजे माझा हिंदू धर्म याला तुम्ही लगेच गालबोट लावतात, हिंदू धर्माविषयी नाना वक्तव्य तुम्ही करतात, परंतु खरा हिंदू धर्म तुम्हाला समजला आहे का? हिंदूंना तरी हिंदू धर्म कळतो का? आपण म्हणतो, आम्ही गर्वाने म्हणतो की आम्ही हिंदू आहोत, परंतु हिंदू हा सिंधू प्रमाणे आहेत। हिंदूची व्याख्याच ही आहे की हिंदू हा सिंधू प्रमाणे आहे। सिंधू म्हणजे सागर, सागराप्रमाणे हिंदूंची व्याख्या केली जाते। सागराचं असं आहे की आपण बघतो गंगा आहेत, नर्मदा मैया आहेत, आपल्या शेजारीच असलेली तापी मैया आहेत, सर्व नद्या, त्याच्यासोबत जोडलेले सर्व नाले, हे सर्व अंततगत्वा जाऊन कुठे मिळतात? समुद्राला मिळतात। समुद्र जेव्हा हे पाणी त्या ठिकाणी येतं तेव्हा ती पाणी आल्यानंतर समुद्र काही आपली मर्यादा सोडत नाही, आणि जेव्हा एखाद्या वेळेला पाणी कमी पडतं, पाऊस कमी होतो, आणि म्हणून तेव्हा काही समुद्र आटला जात नाही। त्याप्रमाणे हिंदू आहेत की प्रत्येकाला सामावून घेण्याची क्षमता हिंदूंमध्ये आहे। नाही पण आम्ही भित्रे आहोत असं नाही, प्रतिकार करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये।
आमच्या संतांनी सांगितलं षठी षठ्ठून समाचार आहे. नाठाळाचे हाती नाठाळी माथा अनुकाठी म्हटलं. संस्कृतमध्ये सांगितलं होतं मला, पण महाराजांनी सुद्धा म्हटलं की नाठाळांच्या माथ्यावर काठी आणण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून हिंदू धर्माने प्रत्येक पिढीमध्ये, प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक क्षणी अतिशय चांगल्या गोष्टी सर्वांसाठी सांगितलेल्या आहेत. 16 वेळा गोपालकृष्णानं कालयवनाला जरासंधाला परत पाठवलं, पराभूत केलं, परंतु मारलं नाही. हेच काय, पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा शरण आलेला मरण नाही म्हणून त्यांनी सुद्धा त्यांना सोडून दिलं. ही महानता फक्त हिंदू धर्मामध्ये. परंतु दुर्दैव असं आहे की त्या गोष्टी इतरांनी समजून घेतल्या नाही. आणि त्या समजून न घेतल्यामुळे आज जो हिंदू धर्म आज से तू हिमाचल, अगदी आजचा जो अफगाण वगैरे आहे, पाकिस्तान आहे, काबूल, कंदाहार आहे, या संपूर्ण परिसरामध्ये पसरलेला हिंदू धर्म सर्वप्रथम मानतो, जो देशाला सर्वश्रेष्ठ मानतो, या मातृभूमीला श्रेष्ठ मानतो, त्याच्यावर उपकार करा, त्याला मोठं करायचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला त्यातून साध्य होणार आहे. तर मोबाईल, ही मुलं आहेत ना, लहान लहान मुलं घरात बसलेली असतात, स्वयंपाक करू देत नाही, म्हणते हा मोबाईल घे आणि काय तिकडे पडत असेल ते बघ. आणि यामुळे संपूर्ण ऱ्हास व्हायला लागले. सामर्थ्य महिला घराला सुधरवू शकतात, परिवाराला सुधरवू शकतात की नाही? लग्न होऊन आलं तर 8व्या दिवशी घराच्या बाहेर वेगळ्या नवऱ्याला काढू शकता की नाही तुम्ही? आई बापातून आहे की नाही शक्ती? पण त्याच नवऱ्याला आई बापांची सेवा करायला सुद्धा तुम्ही लावू शकता, संपूर्ण घराला सांभाळू शकता, एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. आणि मग तुम्ही पुढाकार घ्यायचा आहे. आता कालच्या बैठकीत आम्ही कल्पेशजी वगैरे सर्व होते, महिलांनी यासाठी आलं पाहिजे, महिलांनी जागृत झालं पाहिजे. हे बोलणं सर्वांचंच ऐकलं. नक्कीच महिलांमध्ये ते सामर्थ्य आहे. आज इथे महिलांची संख्या विशेष आहे, मला समाधान वाटलं. नाही तर आपल्या संघाच्या बैठकीला पुरुष मंडळी जास्त असतात, महिलांची संख्या कमी असते. पण आज या वस्तीमध्ये चांगली संख्या आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो की बऱ्याचदा संख्या, आता काल आपलं दहावीला हिंदू संमेलन होतं, भव्य संमेलन, तर संख्या कमी होती. परंतु म्हटलं जेवढे आहेत तेवढे जागृत झालेले लोक आहेत. तुम्ही या वस्तीमध्ये आलेले सर्व जागृत लोक आहात. हिंदू धर्माविषयी तुम्हाला आदर आहे, हिंदू धर्माविषयी प्रेम आहे, आणि म्हणून तुम्ही सर्वजण इथे आलेले आहात. तुम्ही सर्वांनी मुख्य विचारधारा त्यात टिकून आहेत का, मुख्य संस्कृती टिकून आहेत का? आता एक उत्सव समारंभामध्ये गेलो होतो, लग्न होतं, पण ते लग्न कमी आणि व्यक्ती केंद्रित देखावे जास्त होते. त्याचबरोबर दिवाळी सण असतात, आम्ही तर एकत्र येत असतो, मग वेगळी मेळाव्याची काय गरज आहे? तर मेळाव्यासाठी काय, हिंदू आपण सण साजरे करतो, पण त्यामध्ये कुठेतरी आपण मुख्य उद्देशापासून थोडंसं दूर झालेलो म्हणावं किंवा विसर पडलेला म्हणू शकतोय. तर आता दसरा दिवाळी साजरी करतो, दिवाळीच्या वेळेला फराळ बनवतो, वेगवेगळे गोड पदार्थ बनवतो, लहान मुलांना वेगवेगळे खाऊ घालतो. परंतु ते बनवताना आत्ताच्या आपण 56 प्रकारचे गोड पदार्थ आहे ते सोडून चॉकलेटवर समाधान मानण्याची मानसिकता वाढत चाललेली आहे आणि कुठेतरी मुख्य उद्देशापासून भरकटलेलो आहे. महाराज, याहीपेक्षा भेसळ जास्त वाढली. आत्ता 1.5 महिन्यापूर्वी हळदी कुंकाचा कार्यक्रम होता आणि तिथे त्यांनी स्त्रियांचं मुख्य उद्देश काय, हळदी कुंकाला एकत्र येणे, पण ते रील्सवरती भर जास्त देताना दिसलेलं. म्हणजे ही कुठेतरी आपण स्वतःला विसरलोय, कुठेतरी आपण मुख्य उद्देश विसरत चाललो की काय, म्हणून हा मेळावा करायची आवश्यकता भासली. आम्ही यात्रा पण असतात, आमची यात्रा पण होतात जिथे सर्व हिंदू एकत्र येतात. असाच एक यात्रेचा प्रसंग सांगतो. एक मजूर बाप आपल्या मुलाला घेऊन, की एवढा वैभवशाली संपन्न हा समाज, ज्यांनी अनेक संस्कृती बघितल्या, पल्लव, पंड्या, मौर्य, अशा अनेक, ज्यांनी विविध कौशल्य दिलं, ज्यांनी कालगणना जगाला दिली, एवढा वैभव संपन्न हा हिंदू समाज असं आत्मविस्मृत का झाला? कुठेतरी कुप्रथा अशाच पद्धतीने समाजात सुरू झाल्या आणि मुख्य विचारधारा विसरल्यामुळे, आपलं स्वतःचं विस्मरण झाल्यामुळे, पूर्वजांचे कौशल्य विसरल्यामुळे आपण स्वतः ज्या प्रदेशात राहतो तो प्रदेश आहे सातवाहन यांचा प्रदेश होता. पैठण त्याची राजधानी होती. ज्यांचं युद्ध कौशल्य जर आपण कधी इतिहासात वाचलं तर ते सातवाहनांची युद्ध म्हटल्यानंतर शत्रूचा जो थरकाप उडायचा
इतके पराक्रमी आपले पूर्वज या भागामध्ये राहायचे. तर कुठेतरी विसर पडला, आत्मविस्मृत समाज झाला आणि म्हणून या आक्रमकांच्या, परकीय आक्रमकांच्या गुलामगिरीच्या याच्यामध्ये काळ रात्रीमध्ये तो ढकलला गेला. पूज्य डॉक्टरांनी चिंतन केलं की आज स्वातंत्र्य मिळेल, इंग्रजांच्या गुलामगिरीतून देश मुक्त होईल, पण पुन्हा हा देश स्वातंत्र्य टिकवू शकेल का? जर मन आणि मनगट मजबूत नसेल तर हे स्वातंत्र्य जास्त काळ टिकणार नाही. पुढची पिढी सक्षम नसेल तर हे स्वातंत्र्य पुन्हा एकदा देश हा अंधाराच्या लोटला जाईल. आणि म्हणून 1925 साली विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. काही लहान मुलांना घेऊन नागपूर येथे एकत्र येऊन आपण आपल्या घरामध्ये चैतन्यमय, मंगलमय, धार्मिक वातावरण निर्मितीसाठी काय काय करू शकतो, काय अधिष्ठान करू शकतो, काय उपासना करू शकतो, याचा आपण एकत्रित विचार केला पाहिजे. दुसरं आहे भोजन. भोजन म्हणजे रोज तर जेवण करतो, पण ते टीव्ही कलाकारांसोबत करतो. तर तसं न करता आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींसोबत करावं. म्हणजे जेवण करताना टीव्ही बंद असावा, मोबाईल दूर लांब कुठेतरी असावा आणि एकत्रित जेवण करावं. सोबत दिलेला आहे. स्वतः भगवान जर आपल्याला सांगताय तर आपण वाढदिवसाच्या दिवशी एक रोप लावू शकतो, एक भेट देऊ शकतो, एक केकच्या ऐवजी रोप द्या, एखादं छान रोप देऊ शकतो भेट म्हणून कोणाला. एक चांगली परंपरा सुरू होऊ शकते. छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या करण्यामुळे आपल्यातला बंधुभाव, आपल्यातला एकी ही वाढू शकेल. याचा आपण आपल्या स्तरावरती विचार करून कृती करायची आहे. यात सर्व जे पंचपरिवर्तन जे म्हटले, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, सामाजिक समरसता आणि नागरिक कर्तव्य, ही सर्व सेवा, संयम, शिस्त आणि समन्वयातूनच पंचपरिवर्तन ही राष्ट्र निर्माणासाठीची भक्कम साधने आहेत. देवे येणे वाद्यांते तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व सधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडी आडी. अनवरत भूमंडळी, भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तांड ते तापहीन, ते सदाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, येणे मनेशी विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ, येणे वरिज्ञान देवो. सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. तर या ठिकाणी हा कार्यक्रम संपण्यापूर्वी पुन्हा एक निवेदन करतो. तुमचा सगळे